ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमानं तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती। या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांची थिंक बँकचे संपादक विनायक पाचलग यांनी प्रकट मुलाखत घेतली। यामध्ये बोलताना त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करताना सर्वसामान्य जनतेचा अंदाज न आल्यानं महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं असं मत व्यक्त केलं। महिलांसाठी सुरू केलेल्या विविध योजना, ज्यामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय लाडकी बहीण योजना होती, या सगळ्यामुळे महिलांची मतं वळवण्यात महायुतीला यश मिळालं। 22% मुस्लिम महिलांनीही महायुतीला पसंती दिली। त्यामुळे महिलांसाठी राबवण्यात आलेल्या सर्व योजना महायुतीसाठी विनिंग फॅक्टर ठरल्या। याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्या सहकारी उमेदवारांची मोट बांधली, तर शरद पवार यांचं वय आणि नवख्या उमेदवारांना मतदारांनी नाकारलं। दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निष्ठावंत शिवसैनिकांपर्यंत तसंच तळागाळापर्यंत पोहोचले। या सर्वांचा फायदा महायुतीला झाला असं त्यांनी सांगितलं। यासह निवडणुकीत आरएसएसनं सक्रिय सहभाग घेतला, याचा फायदा सुद्धा महायुतीला झाला। या निवडणुकीत भाजपनं जरी घवघवीत यश मिळवलं असलं तरी मतांची टक्केवारी वाढवण्यात भाजप अपयशी ठरल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। आमदारांच्या संख्येच्या दृष्टीने भाजपचा असला तरी भाजपची मतसंख्या किंवा टक्केवारी ही 2014 पेक्षा कमी झालेली। 2014 मध्ये भाजपला 122 जागा होत्या आणि 26.7% मतदान होतं। या आपले 27.8% मतदान होतं। यावेळी 133 जागा आहेत पण 26.6% मतदान, म्हणजे ऍक्च्युली भाजपचा विस्तार झालेला नाहीये। त्यामुळे एक भाजपच्या समर्थकांनी किंवा आपल्या पत्रकारांनी सुद्धा एक चूक करता कामा नये, ती म्हणजे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान इथला भाजप आणि महाराष्ट्रातला भाजप याच्यात अजून खूप दरी आहे। त्या 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष हा 50%च्या जवळपास आहे किंवा काही ठिकाणी पुढे गेलेला आहे। उत्तर प्रदेश त्या दिशेने चाललेला आहे, आसाम त्या दिशेने गेलेला आहे, इथे अजून 26%वर आहे। आणि जोपर्यंत तुम्ही 40%च्या वर एखाद्या राज्यामध्ये जात नाही तोपर्यंत तुमची त्या राज्यावर कमांड आहे पूर्ण, हे म्हणता येईल। देशाच्या राजकारणाचा विचार करता 1991 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी जी आर्थिक क्रांती करून दाखवली, तशा पद्धतीची झेप कोणत्याच बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेता आली नसल्याची टीका केली। भारताचा आता जो मोदींसमोरचा मोठा प्रॉब्लेम आहे, जो मला नेहमीच जाणवतो, की मोदींनी अनेक सांस्कृतिक दृष्ट्या किंवा राजकीय दृष्ट्या मोठी झेप घेतली असली आणि अनेक चांगल्या गोष्टी केल्या असल्या तरी 1991 मध्ये जे नरसिंहरावांनी करून दाखवलं, नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी, तशी आर्थिक मोठी झेप त्यांना घेता आली। त्यांचा कुठलाही असा निर्णय भारताला एकदम ज्याला लीप म्हणतो, हनुमान उडी म्हणतो, तशी घेता आली। आणि याचं थोडक्यात म्हणजे हे करायचं तर ज्या भारताने 1991 जेव्हा नरसिंहरावांनी सत्ता हाती घेतली तेव्हा सोनं गहाण ठेवण्याची वेळ आली होती, तिजोरी पूर्ण रिकामी झालेली होती। त्या भारताने 3.5 वर्षात वर्ल्ड बँकेचं कर्ज नुसतं फेडलं नाही, तर त्यानंतर आजपर्यंत वर्ल्ड बँकेचं कर्ज घेतलेलं नाही। ही भारताची अचिव्हमेंट आहे। अजून नरेंद्र मोदींना म्हणावं तसं यश आहे। इनफॅक्ट आत्ता तर थोडीशी गंभीर परिस्थिती आहे की मध्यम वर्ग श्रिंक व्हायला लागला आणि त्याचा खर्च करणं पण कमी व्हायला। म्हणजे जो मध्यम वर्ग नरसिंहरावांच्या काळात प्रचंड वाढला, म्हणजे त्यांच्या काळात म्हणजे त्या काळात पुढच्या धोरणांमुळे, आणि त्यातनं भारताला जी एक ताकद आली, ती ताकद सुद्धा आता थोडी आपण गमावतो की काय याबद्दल शंका आहे। यावेळी ॲडव्होकेट रवींद्र शिराळकर, श्रीकांत लिमये, डॉक्टर दीपक अंबर्डेकर, प्रशांत तेंडुलकर, ॲडव्होकेट राजेंद्र किंकर, डॉक्टर उदय कुलकर्णी, ॲडव्होकेट विवेक शुक्ल, केदार तेंडुलकर, जयंत तेंडुलकर आदी उपस्थित होते।